अमरावतीत ऑटो चालकांचा सरकार विरोधात एल्गार पाहायला मिळाला आहे. फक्त ऑटो चालकांवर मराठी बोलण्याची सक्ती केल्याच्या निषेधासह विविध मागण्यांसाठी शहरातील ऑटो चालकांनी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. विदर्भ ऑटो चालक फेडरेशनचे संस्थापक नितीन मोहोड यांच्या निवासस्थानी अमरावती शहरातील ऑटो चालक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठी भाषेच्या सक्तीबरोबरच शहर ट्रॅफिक विभागाकडून आकारण्यात जाणाऱ्या 10,000 रुपयांच्या दंडाच्या मेमोवर आक्षेप घेण्यात आलाय. शहरातील ऑटो स्टॉपची संख्या वाढवावी, तसेच अनधिकृत बसेस आणि ट्रॅक्समुळे ऑटो स्टॉपवर होणारी गर्दी दूर करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात एका रविवारी शहरातील ऑटो 2 तास बंद ठेवून जाहीर सभा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. या सभेला पालकमंत्री, आमदार, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि आरटीओ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नितीन मोहोड यांच्या आव्हानानंतर गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या ऑटो चालक अजय गणवीर यांच्या मदतीसाठी अवघ्या 10 मिनिटात ऑटो चालकांनी 10,000 रुपयांची देणगी जमा केली आहे. तो फिर अभी किसने 3,000 का मेमो दिया? अभी किसने दिया रे मेरे को 3,000 का मेमो दिया? हाँ, इससे अभी वो सब मेमो दिखाने के लिए मैं अभी जैसा लास्ट टाइम अपने रेड्डी साहब की बैठक ली थी पूरे शहर के ऑटो, क्या है तुम लोग को मैं बता रहा हूँ, 1000 बार बोलता हूँ कि 2 घंटा मैं अभी देखता हूँ कि भाई 2 घंटा भी ये लोग सब्र नहीं करते, तो चलते रहते ऑटो. बाकी मेहनत करे मुर्गी पैदा खाय फकीर, तसे कामं करता तुम्ही. और 2 तास जर तुम्ही फक्त संघटनेला दिले वर्षातून, 1 साल में जर अगर 2 घंटे भी दिए तो मेरी ताकत बढ़ जाती है, और मेरी ताकत बढ़ी तो तुम्हारी बढ़ती है. तो तुमको मैं 1000 बार बोला. अभी मैंने समझो मैंने पूरे कमिश्नर को बुलाया. इतनी भीड़ जो अभी आप जमा है ना, वो कोई प्रोग्राम में नहीं बनती है पॉलिटिकल. ये तो अपने पदाधिकारी और जो हमेशा के आते वो लोग. मैं 50 बार बोल भी दिया हूँ कि मैं वो पंकज को बोला भी कि सिर्फ अपने कौन सी तारीख तय करना है कि वो उस टाइम में पत्रक बांट के बाकायदा पत्रक छापेंगे और सबको बुलाएंगे. भाषेच्या सक्तीसह विविध प्रश्नांवर आता अमरावतीतील ऑटो चालक आक्रमक झाले आहेत. आगामी जाहीर सभेत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.